गुज़िश्ता पार्लिमानी इंतखाबात में इंडिया इत्तेहाद की बड़ी जीत ने इत्तेहादी पार्टियों में हौसला बढ़ा दिया है। नांदेड़ ज़िले में असम्बली इंतखाबात के लिए कांग्रेस, राष्ट्रवादी पार्टी और शिवसेना उद्धव ग्रुप भी इत्तेहाद को बरकरार रखने की कोशिशें करते नजर आ रहे हैं। ज़िले में सीटों की तकसीम के लिए एक दूसरे को मनवाने का अमल भी जारी है। ऐसे में देगलूर बिलोली हल्का असम्बली में भी शिवसेना अपना हक मनवाने की कोशिश में है। हालांकि इस हल्के से कांग्रेस के अंतापुरकर मौजूदा एमएलए हैं, लेकिन अशोक चौहान के बीजेपी में जाने के बाद से अफवाहें गर्म हैं कि अंतापुरकर भी अशोक चौहान के साथ अपनी वफादारी बरकरार रखेंगे। ख़ास बात यह है कि इस हल्के से पहले शिवसेना का उम्मीदवार भी कामयाब रह चुका है। अब शिवसेना उद्धव ग्रुप इस हल्के को अपने लिए महफूज बनाना चाह रही है। कांग्रेस के एमएलए की सियासी दलबदली ने अवाम में भी बेइत्मीनानी की कैफियत पैदा कर दी है, जिसकी वजह से अवामी माहौल अंतापुरकर के खिलाफ बना हुआ है। शिवसेना उद्धव ग्रुप के ज़िला नायब सदर महेश पाटिल का कहना है कि अगर इस बात को कबूल नहीं किया गया तो इस हल्के में अवाम के लिए तीसरे महाज का इम्कान भी बरकरार रहेगा, और वो तीसरा महाज शिवसेना उद्धव ग्रुप के ज़िला नायब सदर महेश पाटिल, ज़िरई पैदावार मार्केट कमेटी के साबिक चेयरमैन गिरेधर पाटिल सोगांवकर, साबिक रुकन ज़िला परिषद और महाविकास अघाड़ी के ख्वाहिशमंद उम्मीदवार वाडेकर तुकाराम सोपनराव खेरके, केशव पांडुरंग सोगांवकर मिलकर कायम करेंगे। शिवसेना उद्धव ग्रुप के ज़िला नायब सदर महेश पाटिल ने मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव से खुसूसी बातचीत में इसी बात पर जोर दिया। मार्केट कमिटीचे माजी सभापती गिरधर पाटील सोगावकर यांच्या निवासस्थानी एक स्वच्छंद अशी मुलाखत घेण्यात आली आणि आपण पाहू शकतो की आपल्या सोबत सभापती सुद्धा होते आणि त्यांनी भूषवले आहेत। काय सांगाल आजची निवडणूक पाहता? आजची ही निवडणूक खऱ्या अर्थाने बघितलं तर ही निवडणूक आहे अशी वाटत नाही। ज्या मतदारांनी रावसाहेब अंतापुरकर, जितेश अंतापुरकर यांना 2 नाही 3 वेळा भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि हा गद्दार 25 कोटी घेऊन जर बीजेपी जात असेल त्या माणसाची क्यूब करा असं कोणाला वाटत, माझ्या मतदारसंघात तर वाटत नाही। ह्या गद्दाराला तिकीट देणं म्हणजे बीजेपीवाल्याला सुद्धा लाज वाटो अशी शर्मेची बाब आहे। तसेच मी 2 दिवसापासून तुम्हाला एक 8 दिवसापूर्वी मुलाखत दिलो होतो। मी त्या मुलाखतीत माझं मत होतं जितेश अंतापुरकर बीजेपीत चालला, तेव्हा माझी मुलाखत होती। मग मुलाखत दिल्यानंतर बीजेपीत गेला। मतदारसंघातील जनतेला एक विनंती आहे, अरे या आमदाराकडे राहायला घर नव्हतं, किरायाच्या घरात होता, 5 कोटीचं घर कोणाच्या पैशावर बांधला। आणि देगलूर मतदारसंघात माझ्या मते 108 गावं आहेत, 90 ग्रामपंचायत आणि बिलोली मतदारसंघात 90 गावं, 198 गावामध्ये किती लोकांचे पैसे त्यांना देणं आहे ते त्यांना पहिलं जाहीर करावं। आणि यानंतर माझी एक अशोकराव चव्हाण साहेबाला एक विनंती आहे, आपण जर अशा माणसाला तिकीट दिला, तुम्ही तुमच्या भरोशावर आम्ही सर्व त्यांना मतदान दिलं, निवडून आलो 3 वेळा, पण तुमच्याच भरोशावर हा माणूस डिपॉझिट जप्त होणार आहे माझं मत आहे। अशा माणसाला तिकीट सोडून जवळ बसायचा लायकीचा माणूस नाही। तसेच अनेक बातमी ऐकत आहे मी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा, माझ्या मते देगलूर तालुक्यातून 33 उमेदवार होते देगलूर मतदारसंघातून। तर माझी एक विनंती आहे सर्वांना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही, बाबा आपण बी आमची एक विनंती आहे, आम्ही काँग्रेस पक्षाचे काँग्रेसच काम केलं, पण काँग्रेसचं काम करताना सुद्धा काँग्रेस पक्षावर अन्याय करणार। मी परवाही एकदा मुलाखतीत सांगलो होतो, हनुमंतराव बेटमारेकर हा तर इतका लुच्च आहे, महाराष्ट्रात कोणी पद दिलं नाही अशा महिलेला पद दिलं आहे। त्या महिलेला पद दिल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट 1000% जप्त होणार आहे। अजून तरी माझी अनेक विनंती आहे। नेमकं महिला अध्यक्ष केल्यामुळे तुमची नाराजी आहे का? महिला अध्यक्ष केल्यामुळे नाराजी नाही, पण महिला अध्यक्ष का केले, काय घेऊन हितगुज घेऊन केले ह्याच्यावर नाराजी आहे। माझी महिला अध्यक्षावर नाराजी बिलकुल नाही। लायकीचे माणसं सोडून जर नालायकाला तिकीट देत नसाल बाहेर त्याला, ही देगलूर मतदारसंघातील जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमचा 100% दोघांचंही डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापुरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रावसाहेबजी अंतापुरकर यांना कोरोना काळात निधन झालं।
त्यांच्यामुळं ही निवडणूक झाली म्हणून एक सहानुभूती म्हणून आम्ही जितेशजी अंतापूरकर यांना जीवाचं रान करून दुश्मन्या घेऊन वाईटपणा घेऊन या ठिकाणी प्रचारात हिरारीनं भाग घेतला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी माझ्यासह आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि जनतेनं सुद्धा भरभरून त्या ठिकाणी प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी देऊन एक गरीब आमदार म्हणून जितेश अंतापूरकर यांना एक सहानुभूतीच्या नावावर निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडी अडचणीत असताना, संकटात असताना अशा वेळेस त्यांनी काँग्रेसला साथ देण्याऐवजी काँग्रेसचा त्यांनी घात केलेला आहे. म्हणून अशा आमदाराला जे दलबदलू आहेत, जे गद्दारी केलेत, जे पक्षाची बैमानी केलेत, जे जनतेशी बैमानी केलेत, पक्ष म्हणजे आपल्या आई समान असतो. आपल्याला नवं जन्म, राजकीय जन्म कोण देतो तर तो पक्ष देतो. आई समान असलेल्या पक्षाच्या पाठीमध्ये आई अडचणीत असताना, संकटात असताना त्याच्या पाठीत वार करण्याचं काम जितेश अंतापूरकर यांनी केलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दलबदलूला देगलूर मतदारसंघातील जनता त्याची जागा दाखवल्याचे आश्वस्त. इतबार काँग्रेसला मतदान केले, पण आतापर्यंत आमच्या गावामध्ये ₹1 निधी अंतापूरकर साहेब दिलेला नाही. जितेश साहेब अंतापूरकर, मला एक सांगा, एवढं मोठं गाव आहे, काही तर निधी देव. मग अशा माणसाला आम्ही मतदान कसं करणार? मागणी केली होता आता सरपंच केली असतील, पण आतापर्यंत आम्हाला माहीत नाही, कुठं तर पाठी लागल नाही. आम्ही काँग्रेसला सोडल्या, आम्ही तिसरी आघाडीला मतदान करणार. मी एवढंच बोलून वाडेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि पाहू शकता की ते बी सुद्धा आज महाविकास आघाडी करून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचं नाव आज पुढे करण्यात येत आहे. परंतु आता आपल्यासोबत काय सांगाल की आज जसे की जितेश अंतापूरकर हा भाजपात गेल्यामुळं ही जागा आता महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार, तुमचं बी नाव याच्यामध्ये आहे, तर तुमच्या याच्यामध्ये काय मत आहे? मी मागच्या 30 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहे आणि 2014 पासून माझी अतिशय धडपड आहे की या भागाचा विकास व्हावे आणि मी प्रतिनिधित्व करावे. यासाठी मी मागच्या 2014 पासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करीत आहे. परंतु पक्षाकडे सुभाष साबणे जरी आला, समजा जर सुभाष साबणे काँग्रेसकडून आला किंवा आमच्या सेनेकडून आला, तर हे कदापि मीच नाही, या भागातली जनता कधीच सहन करणार नाही. कारण त्यांच्याकडून आजपर्यंत लोकांना फसवायचा धंदा झाले, विश्वासघात केलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे हा लुटलेला पैसा जास्त झाल्यामुळे इकडून तिकडे उड्या मारित आहेत. परंतु जनता त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखविलेली आहे. यापुढे देखील जनता दाखवित आहे. आज राजकारणामध्ये तिसरी आघाडी या नावाने ओळखली जाणार होती, पण तिसरी आघाडी नेमकं कुणाची आहे, कशी आहे, ती आतापर्यंत बी गुलदस्त्यात आहे. पाहू शकता आपण की आज देगलूर तालुक्यातील सुगाव येथे, गाडोमारे सुगाव येथे आज गिदरपड निवासस्थानी त्यांची आज एक चर्चा झाली. चर्चा दरम्यान अनेकाची मतं अशी आहे की हे दोन्ही जर उमेदवार आम्हाला मान्य नाही तर आम्ही नाव आज चर्चित होत आहे. पाहू शकता की येणाऱ्या विधानसभेत काय घडेल नेमकं हे जनतेकडून अपेक्षित आहे. देगलूर शहरों में सहसभी मेरी आवाज, न्यूज़ 24 लाइव, सुगाव। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।